तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचे सगुण रूप पाहण्याचा मला छंद लागलेला आहे आणि संसारामध्ये मला काही पण गोड वाटत नाही आणि पांडुरंगाचे सतत दर्शन घडले तर मला असं वाटेल की माझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे आणि सतत पांडुरंगाची सेवा घडावी अशी तुकाराम महाराजांची इच्छा त्यांनी या पुढील अभंगामधून व्यक्त केलेली आहे. माझ्या मना लागे चाळा पहावया विठ्ठल डोळा. तर विठ्ठलाचे सगुण रूप माझ्या डोळ्याने पाहण्याविषयी माझ्या मनाला छंद लागला आहे. मला या वाचून दुसरे काही इच्छा नाही आणि सतत मला पांडुरंगाचे दर्शन करावे असं म्हणतात ते. पुढं म्हणतात अनिक नाही चाड न लगे हा संसार गोड. तर मला एवढं विठ्ठलाचं वेळ लागलेलं आहे की मला संसारसुद्धा गोड लागत नाही. जर मी पांडुरंगाच्या या मान्यतेला प्राप्त झालो आणि पांडुरंगाने सतत मला त्यांच्याजवळ जर ठेवून घेतलं तरच मी स्वतःला धन्य समजेन. पुढं काय म्हणतात तरीचं फळ जन्मा आलो सरता पांडुरंगी झालो. तर मनुष्य जन्माला आल्याचं फळ कशात आहे की मला जर पांडुरंगाने स्वीकारलं तरच समजेन की माझ्या या जन्माचं सार्थक झालेलं आहे. आणि म्हणून पुढं काय म्हणतात तुकाराम महाराज तुका म्हणे देवा दे तुझ्या चरणी सेवा. तर तुकाराम महाराज म्हणतात की मला सतत तुझ्या चरणाची सेवा करायची आहे, तुझ्या चरणाची सेवा घडावी अशा प्रकारची प्रार्थना या अभंगाद्वारे तुकाराम महाराज करतात. आणि तुकाराम महाराज विठ्ठलाच्या शिवाय राहू शकत नाहीत असं या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.